नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केलेले असाल आणि त्या अंतर्गत तुमची जर 8 डिसेंबर रोजी जी लॉटरी लागलेली आहे त्या अंतर्गत निवड झालेली असेल आणि तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करूनही तुम्हाला जर पूर्वसंमती आलेली नसेल संबंधित घटकासाठी, तर मित्रांनो काळजी करायचं काही कारण नाही, कारण वरूनच ती पूर्वसंमत्या थांबवण्यात आलेली आहेत. कारण की या यांत्रिकीकरण योजनांना निधीची कमतरता आहे, त्यामुळे पूर्वसंमत्यांना ब्रेक देण्यात आलेला आहे आणि लाभार्थ्यांची निवड केवळ एक पूर्वतयारीचा भाग म्हणून करण्यात आलेला आहे. त्यासंबंधित हा व्हिडिओ आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. कृषी यांत्रिकीकरण या घटकांसाठी केंद्र शासनाकडून जो अपुरा निधी पुरवठा होत आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे अनुदान सध्या रखडलेले आहे. त्यामुळेच राज्य शासनावर अतिरिक्त भार वाढू नये यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प अंतर्गत नवीन लॉटरीमध्ये निवड झालेल्यांना पूर्वसंमती देऊ नये असे पत्रच जिल्हा स्तरावर काढण्यात आलेले असून आणि काढले सुद्धा जात आहेत. त्यामुळे एक प्रकारे पूर्वसंमत्यांना राज्यात ब्रेक लावण्यात आलेला आहे.